तुमची मुलं प्रश्न विचारतात का? लहान मुलं प्रचंड प्रश्न विचारत असतात. त्यामध्ये त्यांचं कुतूहल असतं. नवीन जाणून घेण्याची इच्छा असते आणि कल्पनाशक्ती त्यांची विस्तारित होत जाते. कारण त्यांचे प्रश्न इतके वेगळे असतात ना, आउट ऑफ द बॉक्स. आपण विचारही करू शकत नाही, असे प्रश्न लहान मुलं विचारत असतात. पण त्यांचे प्रश्नांची उत्तर देताना तुमची त्रेधा तिरपीट होते. मग अशा वेळेस आई-वडिलांना वाटतं, की मुलांच्या प्रश्नांची उत्तरं द्यावी का नाही द्यावी? काही-काही प्रश्न खऱ्या अर्थाने फार ऑकवर्ड करणारे असतात आणि काही-काही आपल्या हृदयाला भिडणारे असतात. आपल्याला वाटत नाही, की आपलंच बाळ हे असे प्रश्न विचारतंय आणि कधी-कधी फार गोड आणि कौतुक वाटणारे असे त्यांचे प्रश्न असतात, की असं वाटतं त्यांना लगेच उचलून कुशीत घ्यावं. तुमची मुलं असे कोणते प्रश्न विचारतात? माझा मुलगा एकदा दगडूशेठ हलवाईच्या इथून जात असताना गणपतीकडे बघून मला म्हणतो, छोटा असताना, की "मम्माई, ह्याच बाप्पानं आपल्या आबांना नेलं का?" मी जातो आणि भांडतो त्या बाप्पाशी आणि आपल्या आबांना परत घेऊन येईल. म्हणजे मुलांची कल्पनाशक्ती इतकी जबरदस्त असते आणि त्यांच्या मनामध्ये फार प्रश्न आणि त्याचं फार मोठं वादळ असतं. एक छोटीशी गोष्ट मला सांगायला तुम्हाला आवडेल. या ठिकाणी एक छोटा मुलगा असतो. शाळेतनं घरी येतो आणि घरी आल्यावर आईला विचारतो, "आई, मी कोठून आलो?" "कुठून आलो?" या प्रश्नावर आई गडबडते. आईला वाटतं, की आता काय उत्तर द्यायचं? हा छोटासा 4-5 वर्षाचा, 5-6 वर्षाचा मुलगा, याला मी काय उत्तर देऊ? ती त्याला सांगते, "जा तू अभ्यास कर, तू खेळायला जा." आणि ती त्याला विषयांतर करते आणि पाठवून देते. त्याचा प्रश्न अनुत्तरित राहतो. प्रश्न त्याच्या मनात सतत घोळतोय. तो बाबांकडे जातो आणि बाबांना विचारतो, "बाबा, मी कुठून आलो?" बाबा चिडतात. बाबा म्हणतात, "असले फालतू प्रश्न मला विचारायचे नाही. जा तिकडे खेळ." आणि त्याला हाकलून देतात. मग तो ताईकडे जातो, दादाकडे जातो. प्रत्येकजण त्याचं विषयांतर करत असतं आणि त्याला वेगळ्या काहीतरी गोष्टीमध्ये गुंतवून त्याला पाठवून देतात. घरी एकदा पाहुणे येतात आणि पाहुण्यांना तो विचारतो, "काका, मला ह्या प्रश्नाचं उत्तर कोणीच देत नाही. तुम्ही तरी सांगा, मी कोठून आलो?" काकांनी विचारलं, की "तुला हा प्रश्न कोणी विचारला?" त्यावेळेस त्याने सांगितलं, की "आमची शाळा नवीन चालू झाली आहे. जून महिना आहे आणि आमच्या टीचरने पहिल्याच लेक्चरला, आमच्या पहिल्याच पिरियडला, पहिल्याच क्लासमध्ये विचारलं, की प्रत्येकजण तुम्ही कुठून आलाय? तुम्ही कुठून आलाय?" तर त्यावेळेस इतर मुलांनी काय उत्तर दिले? असं काकांनी विचारल्यावर त्याने सांगितलं, की "मी अ, कोल्हापूरहून आलोय किंवा मी जळगावहून आलोय किंवा मी मुंबईवरून आलोय." तर तसं मी कुठून आलोय? ते काका हसतात आणि सांगतात, की "तुझ्या टीचरला जाऊन सांग, की तू पुण्याहून आलायस." तर असे मुलांचे प्रश्न फार सहजही असू शकतात. पण आपण त्याचं कधी-कधी खूप अवडंबर करतो आणि आपल्याला वाटतं, की बापरे! आता या प्रश्नाचं मी काय उत्तर देऊ? आणि आई-वडिलांनाच घाम फुटतो. पण घाम फुटण्याची गरज नाहीये. माझ्या मुलाने एकदा येऊन तो बॉईज स्कूलमध्ये आणि त्याने मला मधलं बोट येऊन दाखवलं आणि मला विचारलं, "मम्माई, याचा अर्थ काय असतो गं?" मला कळालं. बॉईज स्कूल आहे, वेगवेगळ्या मुलांच्या चर्चा असतील. छोटी-छोटी जरी मुलं आहेत, तरी आता जनरेशन इतकी फास्ट झाली आहे, की त्यांना सगळ्या गोष्टी फार लवकर कळायला लागली. पहिलीतलं बाळ, तो मला विचारतोय, "मधलं बोट म्हणजे काय?" मी त्याला म्हटलं, "अरे, याला मिडल फिंगर म्हणतात. मधलं बोट म्हणतात आणि छान आहे की नाही, सगळ्यात उंच आहे ते. आपण एखादी गोष्ट पॉइंट आउट करताना इंडेक्स फिंगर दाखवतो किंवा अ, हे बोट दाखवतो. हे बोट नाही दाखवत आपण. तर त्यामुळे हे मधलं बोट आहे. तर हे पॉइंट आउट नाही करायचं कधीच." पण त्याचं समाधान फारसं झालं की नाही मला माहिती नाही. पण तो सार्कास्टिकली हसला आणि त्याला वाटलं, की आई मुद्दाम आपल्याला झुलवते. याचं काहीतरी वाईट मीनिंग आहे, हे त्याला कळालं. पण काही गोष्टी अशा असतात, त्या-त्या वयाला मुलांना कळालेल्या फार गरजेच्या असतात. कधी-कधी आई-वडील मुलाशी अति फ्रँक होऊन प्रत्येक गोष्ट आत्ताच सांगून टाकायची आणि मुलाला खूपच नॉलेजेबल बनवायचं. अशा प्रयत्नामध्ये नको त्या वयामध्ये नको त्या गोष्टी मुलांना सांगून टाकतात आणि त्यामध्ये मुलांचे हार्मोन्स चेंज होतात, विचार चेंज होतात, मुलं डायव्हर्ट होतात आणि नको त्या वयात नको त्या गोष्टी कळल्यामुळे त्यांचं पूर्ण लक्ष हे शिफ्ट होतं.
त्यामुळे त्या त्या वयामधल्या गोष्टी त्या त्या वयामध्ये करू पण द्याव्या आणि त्या त्या वयातच सांगाव्या. कधी कधी काही गोष्टी मुलांना सांगता येत नसतील तर त्याला सांगायचं की बाळा, तू अजून या गोष्टीसाठी खूप लहान आहेस, तू मोठा झाला ना की मी नक्की तुला सांगणार. मुलं भले ती गोष्ट माहीत करून घेण्यासाठी बाहेर धडपड करतीलही, पण तुम्ही आई वडील आहात, तुम्ही त्यांच्यासाठी आदर्श आहात आणि तुमच्याकडनं जी उत्तरं येणार आहे ती त्यांच्यासाठी स्टॅम्प मार्क असणार आहात. त्याच्यामुळे काही गोष्टी सांगण्याची मुलांना घाई करू नका. थोडासा पॉज घ्या, थोडंसं शांततेनं घ्या आणि त्यावेळेस योग्य जे उत्तर असेल मुलांचं व्यवस्थित पद्धतीने समाधान होईल असं देऊन, आणि नसेल समाधान करता येत तर त्याला त्यावेळेस पॉज घेऊन सांगण्यात काहीही चुकीचं नाही आहे. मुलं त्यामुळे कुठल्याही प्रकारचं मनामध्ये शंका राहत नाही की आईवडिलांना माहीत नाही किंवा वडील मला काहीतरी लपवत आहेत. योग्य वेळी आल्यावर तुला सांगू असं तुम्ही सांगू शकता. त्यामुळे मुलांच्या या भल्या मोठ्या प्रश्नांच्या प्रश्नावलीमध्ये, प्रश्नपत्रिकेमध्ये कुठली उत्तरं सोडवायची आणि कुठली सोडवायची नाही याचा निर्णय मात्र आईवडिलांनी घेतला पाहिजे. पण मुलांच्या छोट्या छोट्या शंका, प्रश्न कुठून आले हे मात्र आपण विचारलं पाहिजे. त्याच्यामुळे त्यांच्या प्रश्नांचं निरसन करत राहा. कारण तुम्ही प्रश्नांची उत्तरं दिली नाही तर ते प्रश्न विचारणार नाही, आणि ते प्रश्न विचारणं थांबलं तर त्यांचं नॉलेज गेनिंग किंवा कुतूहल हे तुम्ही संपवून टाकाल. त्याच्यामुळे कुतूहल वाढतं ठेवा. प्रश्न ऑकवर्ड असेल तर त्याची जागा नवीन प्रश्नांना द्या, नवीन प्रश्न त्यांच्या डोक्यात घाला, जेणेकरून त्याची उत्तरं शोधण्यामध्ये ते मशगूल होतील. काय मग, कराल ना असं? चला बघूयात तुमची मुलं तुम्हाला कुठले प्रश्न विचारतात, कमेंटमध्ये नक्की सांगा. थँक्यू.